शमशेर खान की खास खबर, विकास या विनाश, आष्टी में प्रशासनिक तानाशाही। ना अनुमति ना सूचना, आष्टी में जल संपदा विभाग की दबंग कार्रवाई से ग्रामीण भड़के। उपजाऊ खेत तबाह, गांवठान रोड ध्वस्त। आष्टी तालुका से इस वक्त एक बड़ी और चौंकाने वाली खबर सामने आ रही है। जल संपदा विभाग के काम के नाम पर किसानों की उपजाऊ जमीन में जबरन खुदाई कर दी गई। हैरानी की बात ये है कि ना तो किसानों से अनुमति ली गई, न ग्राम पंचायत को भरोसे में लिया गया और ऊपर से गांवठान का मुख्य रास्ता भी उखाड़ दिया गया। बता दे कि आष्टी खेत परिसर में जल संपदा विभाग के अंतर्गत विकास कार्य चल रहे हैं, लेकिन नियमों को ताक पर रखकर जेसीबी से खड़ी फसलों के बीच खुदाई शुरू कर दी गई। जिन किसानों की जमीन प्रभावित हुई, उनसे ना कोई सहमति ना कोई सूचना, सीधे काम शुरू। ग्रामीणों का आरोप है कि कई जगह खुदाई सिर्फ 1 फीट तक की गई है, जिससे आगे खेती, जुताई और सिंचाई में भारी दिक्कतें आएगी। किसानों ने मांग की है कि खुदाई की गहराई कम से कम 1 मीटर की जाए, ताकि खेत उपयोगी रह सके। नियम कहते हैं कि किसी भी शासकीय कार्य से पहले ग्राम पंचायत की अनुमति जरूरी होती है, लेकिन यहाँ ग्राम पंचायत को पूरी तरह दरकिनार कर गांव का मुख्य रास्ता खोद दिया गया। नतीजा, आवागमन बाधित, मौके पर हंगामा, अधिकारियों की टालमटोल। जब ग्रामीणों ने मौके पर पहुंचे अभियंताओं से सवाल किए तो आरोप है कि टालमटोल भरे जवाब दिए गए। यहाँ तक कि ये कहा गया कि इस काम के लिए किसानों या स्थानीय निकायों की अनुमति जरूरी नहीं। ग्रामीणों का ये भी आरोप है कि ठेकेदार ने अरेरावी और बदसलूकी की। ग्रामीणों और किसानों ने साफ कहा है कि दोषी अधिकारियों और ठेकेदारों पर कड़ी कार्रवाई हो, नुकसान का तत्काल पंचनामा किया जाए और फौरन मुआवजा दिया जाए। इस मांग को लेकर आष्टी के पूर्व पंचायत समिति उपसभापति शिशुपाल गोपाले सहित किसानों ने प्रशासन को चेतावनी दी है। शिशुपाल गोपाले, उपसभापती पंचायत समिती तुमसर आणि आष्टीचा एक शेतकरी आज आमच्या गावे जलसंपदा विभागामार्फत जे नदीपर्यंत, जिथं नळ संपला नदीपर्यंत पाईप गाळून नेण्याचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये आमचे जे शेतकरी आहेत, शेतकरी बांधवांना हे पाईप गाळत आहेत, त्यांच्या शेतामधून जेसीबी चालवत आहेत। हे ऊसाचा पीक लागला आहे, त्या ऊसाच्या पिकाला उभा मोडत हे लोक नेत आहेत आणि त्याच्यानंतर यांनी 1 मीटरच्या आत हे पाईप गाळायला पाहिजे, ते फक्त नाही, फक्त 2 फीटवर हे पाईप गाळत आहेत। त्याच्यानंतर अर्धा फीटवर त्याच्यानंतर आमचे जे शेतकरी आहेत, हा पीक पाहू शकता ऊसाचा, यांनी जेसीबी टाकून पूर्ण तोडलेला आहे आणि जे पीक ज्यांनी ऊसाची वाडी मोडलेली आहे त्या पिकातून, उभ्या पिकातून जेसीबी नेत आहेत। त्या शेतकऱ्यांना कसल्याची प्रकारची माहिती दिलेली नाही आहे। आणि त्याच्यानंतर जे आमचे पांधन रस्ते आहेत, त्या पांधन रस्त्याला यांनी उभ्या पांधन रस्त्याला चिरत नेलेला आहे आणि त्याची कसल्याही प्रकारची मरामत केलेली नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा मरामत केली नाही। आणि त्याच्यानंतर जेव्हा जेईला आम्ही विचारला, मेश्राम जेई, हे त्यांचे म्हणणे असे आहे की काल आम्ही विचारला तर त्यांचे म्हणणे की शेतकऱ्यांना कसल्याही ह्या कामाला विचारायची आवश्यकता नाही, किंवा पांधन रस्त्याला आम्ही चिरत नेला तर ग्रामपंचायतला किंवा उपविभागीय जिल्हा परिषदच्या कार्यालयाला कसल्याही प्रकारची NOC लागत नाही, असे त्यांचे म्हणणे होते। आणि जे कॉन्टॅक्टदार होते, कॉन्टॅक्टदार बी शेतकऱ्यासोबत व आमचे जे शेतकरी होते त्यांच्यासोबत अरेरवीनं गोष्ट करत होते। म्हणजे आज अशी परिस्थिती झाली आहे की आमच्या शेतकऱ्याशी, की आमच्या शेतकऱ्याला आमची मागणी अशी होती काल की जे पाईपलाईन गाळलेली आहे हे 1 मीटरच्या आत खोदण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला मुआवजा भेटला पाहिजे, हे आमची काल मागणी होती। पण त्या मागणीवर ते ठाम राहिले नाही आणि आमच्यासोबत अरेरावी भाषेत बोलले आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या पाईपलाईन आहेत। आमच्या इकडे ऊसाचं पीक आहे, आता ऊसाची लागवड आहे, 15 दिवस झाले पाईपलाईन ह्या लोकांनी नदीमधून ज्या पाईपलाईन आणलेल्या आहेत त्या पाईपलाईनी तोडलेल्या आहेत। कसल्याही प्रकारच्या पाईपलाईनीसुद्धा जोडणे बंद आहे। आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी त्यांना फोन लावल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचे सुद्धा फोन उचलत नाही आहे। आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी जे खालती 1 मीटरच्या खालती हे पाईप गाळण्यात यावा, जे शेतकरी आहेत आमचे शेतकरी बांधव यांना त्यांचा मुआवजा भेटायला पाहिजे आणि त्यांनी हे जे
शेतकऱ्याची कसल्याही प्रकारची संमती नाही घेतली आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतची एनओसी नाही घेतली, याच्यावर संबंधित जो डिपार्टमेंट आहे त्यांनी कारवाई करायला पाहिजे आणि काम थांबवलं पाहिजे. हेच आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे.